ते आहे तुम्ही तुमच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. तुम्ही पहिल्या आता अटकेची मागणी केली, एस-आय-टीची मागणी केली आहे. जमिनी परत करा अशी देखील मागणी केली आहे. सगळ्या संदर्भात काय म्हणणं आहे? मुळामध्ये ही जी जमीन घेतलेली आहे ही 85 एकर जमीन आहे आणि या 85 एकर पैकी 2002 ला ही जमीन घेतलेली आहे कारखान्यासाठी, इथेनॉल कारखान्यासाठी. परंतु ते इथेनॉल कारखाना सरकारचं धोरण बदलल्यामुळे त्या ठिकाणी होऊ शकला नाही आणि हा कारखान्याची जमीन आहे तशीच त्या ठिकाणी राहिली. ही जमीन खरेदी जी केली आहे ती जमीन खाजगी सहमतीने खरेदी केलेली जमीन आहे, वर्ग 1 ची जमीन आहे. जी तक्रार आता परवा दाखल झाली की महार वतनची जमीन आहे. मुळामध्ये माननीय महसूल मंत्र्यांनी या विधानसभेत प्रश्न विचारला असताना त्यांनी सांगितले की जमीन महार वतनची नाही, वर्ग 1 ची जमीन आहे आणि वर्ग 1 ची जमीन कुणालाही खरेदी करता येते. या ठिकाणी ते धिंडोरा पेटवला जातो की महार वतन महार वतन. महार वतनचा आणि या जमिनीचा शून्य संबंध आहे. त्याचे कागदपत्र विधानसभेमध्येच महसूल मंत्री यांनी दिलेले आहेत. आता यामध्ये दुसरा प्रश्न असा आहे की खरेदीमध्ये छेडछाड केली का काय केली, अशी कुठलीही प्रकार त्या ठिकाणी नाही. जे छेडछाड केली त्याला त्या ठिकाणी त्या जमेलबाईच्या मुलाची सही केलेली आहे की आम्हालाही मान्य आहे आणि छेडछाड केली वगैरे हे विषय आमचे नाहीच आहे. किंवा तो नायट्रासिटी वगैरेचा विषय होऊ शकत नाही किंवा फसवणुकीचा विषय होऊ शकत नाही, कारण हे विषय जे आहेत ते सब रजिस्टरनं पाहायचे आहेत. त्याने ते सब रजिस्टरने रजिस्टर केली म्हणजे ते बरोबर आहे असं आम्ही गृहीत धरतो कायद्यानुसार. तिसरी गोष्ट याच्यामध्ये आहे की ॲट्रॉसिटी लावली, एकनाथ खडसे यांच्यावर ॲट्रॉसिटी लावली, नाटक करायची मागणी करताय. मुळामध्ये माझा काय संबंध आहे ॲट्रॉसिटीचा? मी काही तिथं हजर नव्हतो, काही मी त्याचा व्यवहार केलेला नाही, मी कुठे 1 मिनिट तिथं उभा नव्हतो, माझी कुठं बोलाचाली झाली नाही, तिथं कोणावर शिवीगाळ झालेली नाही. मग अशा स्थितीमध्ये वाऱ्यावरच ॲट्रॉसिटी लावायचे, दबावापोटी ॲट्रॉसिटी लावायचे, हे चुकीचं आहे. यामध्ये अडकमोलने म्हटलेलं आहे किंवा गिरीश महाजनांनी याची जमीन, गिरीश महाजन या संस्थेचे संचालक आहे, कोणत्या संस्थेत? तापी पूर्णा शुगर अँड अलाइड कंपनी खाजगी, या कंपनीचे गिरीश महाजन त्या ठिकाणी संचालक पूर्वी होते, आजही संचालक आहे. आणि गिरीश महाजनच्या नावावरही त्या ठिकाणी 5-6 एकर काहीतरी जमीन होती. गिरीश महाजनने ही जमीन तातडीनं त्यांना परत देऊन टाकली. ते काही गिरीश महाजन करण्यासारखा उदार आहे म्हणून दिली नाही. त्या ठिकाणी गिरीश महाजनांनी ही जमीन आपल्या निवडणुकीच्या याच्यामध्ये जे ॲफिडेविट करतो कोणाची किती प्रॉपर्टी आहे त्या ॲफिडेविटमध्ये ही जमीन लिहिली नव्हती आणि ही जमीन न लिहिल्यामुळे जर कोणी तक्रार केली असती तर गिरीश महाजनची आमदारकी रद्द झाली असती. या कारणासाठी गिरीश महाजनने ती जमीन ताबडतोब दिली. पण तरी अजूनही तक्रार करता येते त्याची, जरी 10 वर्षापूर्वीच असलं तरी तक्रार केव्हाही करता येते. पण त्या कारणासाठी ते दिलेली जमीन आहे परत, अशी काही स्वतः दिलेली नाही. आणि ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा महार वतनचा संबंध नाही, कोणत्याही प्रकारे गैरखरेदी केलेली नाही. पैसा देत असताना या ठिकाणी रेडी रेकनरच्या दराने पैसा दिलेला आहे आणि हा पैसा मिळाला अशा स्वरूपाचा दिलेला आहे. 29 लोकांकडून ही जमीन खरेदी केली, फक्त एकाच खरेदीदाराची तक्रार आली. आता 25 वर्षानंतर तक्रार केली, 25 वर्षानंतर जाग आली का आम्हाला पैसे मिळाले नाही. 25 वर्षामध्ये काय नाही केलं? कारण आता एक षडयंत्र रचलं गेलं आणि त्या षडयंत्राच्या माध्यमातून नाथाबाला कसं अडकवता येईल अशा स्वरूपाचा हा विषय आहे. आमदार चंद्रकांत पाटलांनी पण विधानसभेमध्ये ही लक्षवेधी विचारली होती. त्या लक्षवेधीतच महसूल मंत्र्यांनी स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे. आणि आता विनाकारण नाथाबाला या ठिकाणी अडकवण्याचा का प्रयत्न होतोय? कारण या जळगाव जिल्ह्यामध्ये सत्ताधारी पक्षाला एकही विरोधक नाही. एकमेव राहिलेला विरोधक म्हणजे नाथाभाऊ. मग एकनाथ खडसेंना कसं नाउमेद केलं पाहिजे, कसे खोटे गुन्हे दाखल केले पाहिजे, कसं राजकारणामध्ये चूप बसवलं पाहिजे, हा यांचा प्रयत्न दिसतोय. सगळ्या गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तुमची काही चौकशी केली का आतापर्यंत?
नाही, अजून तरी काही चौकशी केली नाही, पण चौकशी केली तर आपण काय त्यांना ते आहे कागदपत्र ते देऊ. हो, याच्यामध्ये तुम्ही असं म्हटलं होतं की हा इथेनॉल प्रकल्पासाठी जमीन घेतली, हम्म. इथेनॉल साठी ही जमीन घेतली होती इथेनॉल प्रकल्पासाठी. मात्र तापी पूर्ण शुगर इन्स्टिट्यूट असं तुम्ही म्हटलेलं आहे, शुगर कारखान्यासाठी. तो नेमका काय संबंध निर्माण होतो? त्याच्यासाठीच घेतले होते, शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीसाठी घेतली होती जमीन. आणि ही जमीन खाजगी घेतलेली आहे, ते इंडस्ट्रीच्या नावाचे नाही आहे. एकनाथ खडसे, शारदा खडसे, गिरीश महाजन अशा खाजगी खरेदीने त्या जमिनी गेल्या. त्या कारखान्याच्या जमिनी आहे, ते वेगळ्या जमिनी आहे. त्यांचा एक आक्षेप आहे की ही जमीन तापी पूर्ण शुगर अलायन्सच्या नावाने पहिल्यांदा घेतली गेली. त्यानंतर वर्ग एक मध्ये तो निधीला कन्वर्ट करून ती खासगी करून घेतली. काय नाही. मी केली नाही असणे, महसूल मंत्री जे सांगतात ते खरं आहे विधानसभेत. आणि दुसरा अजून एक आक्षेप आहे त्यांचा की ही खरेदी करताना शारदाताई कुठेच नव्हतं, तरी त्यांच्या नावावर खरेदी कशी काय? जो खरेदीदार आहे तो असायला पाहिजे होता काय? शारदाताई तिथं होती. शारदाताईच्या 4 सह्या वेगवेगळ्या ठिकाणी तिथं दिसत आहे. शारदाताईने खरेदी खतावर सही केलेली आहे. शारदाताईने स्टॅम्पवर सही केलेली आहे. शारदाताईने त्या ठिकाणी जी रक्कम चिठ्ठी भरतात पैसे पहिल्यांदा त्याच्यावर सही केलेली आहे. सगळ्या ठिकाणी शारदाताईच्या सह्या आहे. आणि ह्या सह्या ज्या आहे त्या सब रजिस्ट्रारच्या सामने आहे. तो कशाला रिस्क घेईल त्याच्यामध्ये? जमिनीबाईंनी तिथं अंकाय घेतलेला आहे, त्यांना सही घेतली, तर त्यांचं असं म्हणणं होतं की बुवा तिथे दस्तूर आणि दस्तूरचं नाव पाहिजे होतं. त्याच्या खाली दस्तूरचं नाव आहे त्याच्या मुलाचं. भोसरी प्रकरणामध्ये कुठलंही तथ्य नाही. माझा काय संबंध आहे भोसरी प्रकरणात? मी काही जमीन खरेदी केली नाही, काही घेतली नाही, दिली नाही, पैसे दिले नाही. फक्त म्हणे एक मीटिंग तुम्ही घेतली म्हणून ईडी लावा. नुसत्या मीटिंगमुळे ईडी लागते हे पहिलं उदाहरण आहे. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये नाथाभाऊ हा पहिला माणूस आहे की त्याला जामीन दिला ईडी मध्ये. म्हणजे देशभरामध्ये कुणालाही जामीन दिला नाही ईडी प्रकरणात. सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आणून दिले की माझा काय संबंध आहे? मी फक्त मीटिंग घेतली, तर काय मीटिंग घेतली तर दुसरं काही गुन्हाला व्हायला ईडीला पाहिजे. सुप्रीम कोर्टाने मला त्याच्या कारणासाठी जामीन दिला. म्हणजे भले भले थकले, भुजबळ सारखे सगळे 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 थकले, दिल्लीवाले थकले, गल्लीवाले, पण तिथं जामीन नाही मिळाला. जेलमध्ये जावंच लागलं. फक्त मी जसा माणूस आहे की बाहेर आहे. दिला होता ना, पण आता नाही देणार आहे. हे आपले जरी खरातकाळी गेले असतील, अशोक खरातांचे शिष्य असतील, त्यांना भेटले असतील, जाऊन आले असतील, त्यांच्या संग रात्र गमावली असेल, तरी हे राजीनामा नाही देणार आहात. तू विषय नाही बोलला, आपल्याला माहित नाही तिकडं. फक्त मला माहित आहे की या मंत्र्याचं नाव कसं येत नाही अजून. या मंत्र्याचं म्हटलं नाही, त्यामुळे तुम्ही समजून जा कोणी मंत्र्याचं. मला नाही माहित, तिथला विषय पुरेसा मला माहिती नाही. चला.